हळुवार बहरेल प्रीतही आपली. भाग 43. गाडी बंगलोच्या गेटमधून बाहेर पडली. आज वीर गाडी खूप हळू चालवत होता. आज मूडही त्याचा खूप छान होता. त्याने गाणी लावली आणि त्या गाण्याबरोबरच तो स्वतःही ते गाणे गुणगुणत होता. आज पहिल्यांदा अक्षिता त्याला एवढं हसताना बघत होती. त्याचा आज चेहरा इतका शांत होता. अक्षिता, आपण तुझ्या लग्नाच्या साडीचं काम झाल्यानंतर सरळ लॉंग ड्राईव्हला जाऊ. वीर तिच्याकडे पाहत बोलला. वीर, उद्या तर आपलं लग्न आहे आणि आज लॉंग ड्राईव्हला? अक्षिता मिश्किल हसत बोलली. मग त्याला काय झालं? तुला जर का माझ्यासोबत यायचं नसेल तर तसं सांग. वीर, मी जर नाही आले तर तुम्ही एकटे जाणार आहात का? अक्षिता जरा डिवचत बोलली. नाही, दुसरं कोणी माझ्यासोबत येतं का ते बघतो. वीर, नाही नको, त्यापेक्षा मीच येते तुमच्यासोबत. अक्षिता वीरवरती चिडत बोलली. आता कशी बायकोसारखी बोललीस? वीर तिच्याकडे पाहत हसत बोलला. तुमचं माझ्यावर प्रेम असतानाही तुम्ही तनिषाशी लग्नाला कसा काय होकार दिलात? अक्षिता, जर मी तुला तेव्हा सांगितलं असतं की माझं तुझ्यावर प्रेम आहे तर तुला ते पटलं असतं का? आणि जर तुला पटलं असतं तर लगेच ॲक्सेप्ट केलं असतंस का? आणि राहिला प्रश्न तनिषाशी लग्न करायचा, तर मी मनापासून तिच्याशी लग्न करायला तयार नव्हतो, हे तर तुला माहीतच आहे. फक्त मला तिचं सत्य सगळ्यांसमोर आणायचं होतं, म्हणून मी हे सगळं नाटक केलं. मला कसंही करून तिला थोडे दिवस लग्नाच्या गडबडीमध्ये गुंतवून ठेवायचं होतं, जेणेकरून मला तिच्या घरामधून तिच्या विरुद्ध काहीतरी पुरावे मिळतील. आणि झालंही तसंच. ती लग्नामध्ये गुंतून राहिली आणि तिच्या विरुद्ध मला पुरावेसुद्धा मिळाले. वीर, पण तुम्ही एवढी सगळी प्लॅनिंग कधी केली? अक्षिता, तेव्हाच जेव्हा मी तनिषासोबत लग्न करायला होकार दिला होता तेव्हाच मी या सगळ्याची प्लॅनिंग केली होती. वीर, पण जर तनिषाला किंवा तिच्या घरच्यांना कोणाला हे कळलं असतं तर? अक्षिता, पण त्यांना काही कळलं तर नाही ना, हेच आपल्यासाठी खूप महत्त्वाचं ठरलंय. तनिषा तुला सतत काही ना काहीतरी बोलत होती, हे सगळं मला माहीत असून सुद्धा मुद्दामून ते सगळं इग्नोर करत होतो. मला काहीही करून तिचा ट्रस्ट जिंकायचा होता. जर मी तेव्हा तुझी बाजू घेतली असती तर तिला माझ्यावरती नक्कीच डाऊट आला असता. वीर, म्हणजे तनिषा मला काय बोलली हे सगळं तुम्हाला माहीत होतं? अक्षिता, हो. वीर, सर, जर मला दुसरं कोणी आवडत असतं तर? अक्षिता मुद्दामूनच बोलली. तर मी तुझं लग्न त्याच्याशी लावून देताना काहीच कमी पडू दिलं नसतं. वीर बोलला आणि अक्षिता त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. हो, कारण तुझा आनंद माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. जेव्हापासून तू मला भेटली तेव्हापासून मी हाच प्रयत्न केला, तू नेहमी आनंदी असावीस. तुझ्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक अडचणींना मी तुझ्यापासून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला. वीर, पण तुम्हाला वाईट वाटलं नसतं? अक्षिता, वाईट वाटलं असतं, पण सगळ्यात जास्त आनंद मला याचा झालाय की माझी लहानपणीची मैत्रीण माझ्यासोबत आहे. वीर तिच्याकडे हलकं हसत बोलला. पण मला लहानपणीचं काहीच आठवत नाही, म्हणजे एकही गोष्ट आठवत नाही. अक्षिता वीरकडे पाहत बोलली. तुला काहीच आठवत नाही, पण मला सगळं काही आठवतंय. आणि आत्ता काकांनी सुद्धा सांगितलं ना की तुला घरात सगळे प्रीती म्हणायचे, पण तुझं खरं नाव अक्षिता होतं. पण जेव्हा तुम्ही गावाला राहायला गेला तेव्हा ते तुला अक्षिता म्हणूनच बोलवू लागले. वीर, अक्षिताने फक्त हुंकार भरला. ते दोघेही साडी सेंटर जवळ आले. अक्षिताने तिच्या लग्नासाठी साडी खरेदी केली आणि घरात रेग्युलर नेसायला मोजक्याच साड्या खरेदी केल्या. वीरने पेमेंट केलं आणि सगळ्या बॅग गाडीत आणून ठेवल्या. वीर, आपण कुठे जायचं आहे? अक्षिता त्याच्याकडे पाहत बोलली. तू चल, तुला तिथे गेल्यानंतरच कळेल. वीर, अक्षिता गाडीत बसून बाहेर निसर्ग बघत होती. तिने हा रस्ता पहिल्यांदाच पाहिला होता. वीर तिला कुठे घेऊन जातोय यातलं तिला काहीच माहीत नव्हतं. तिने वीरकडे पाहिलं तर तो मात्र समोर बघून गाडी चालवत होता. पुढे गेल्यानंतर वीरने एका ठिकाणी गाडी थांबवली. वीर, इथे तर सगळीकडे जंगलच आहे, मग तुम्ही इथे गाडी का थांबवली? आणि तेही अशा सुनसान जंगलात? तुम्ही मला का आणलंय? अक्षिता आजूबाजूला नजर फिरवत बोलली. चल उतर. वीर तिच्या हाताला पकडत बोलला. अक्षिता गाडीतून खाली उतरली.
वीरने तिच्या हाताला अजूनही पकडलं होतं. वीर, हा आवाज कसला येतोय? अक्षिता पुन्हा आजूबाजूला नजर फिरवत आवाजाचा शोध घेत बोलली. वीरने काहीही न बोलता तिच्या डोळ्यावर हात ठेवला आणि त्याने तिचे पूर्ण डोळे झाकले गेले. वीर अक्षिताला झाकलेल्या डोळ्यांनी आवाजाच्या दिशेने घेऊन गेला. त्याने हळूहळू डोळ्यावरचे हात बाजूला केले आणि अक्षिताने हळूच तिचे डोळे उघडले. समोरचं दृश्य बघून ती थक्क झाली. अक्षिता आनंदाने उड्या मारू लागली. तिला असं आनंदी पाहून वीरलाही खूप आनंद झाला. वीर, ही कोणती जागा आहे आणि याच्याबद्दल मला कसं माहीत नाही? म्हणजे मी याच्याबद्दल कधीच कुठेच ऐकलं नव्हतं. अक्षिता आनंदाच्या भरात बोलली. हा निसर्गाच्या सानिध्यात असलेला धबधबा आहे. इथे फारसं कोणी येत नाही. मोजकेच लोक येतात, तेही विकेंडला. आणि आता विकेंड नाही, त्यामुळे इथे कोणीच नाही आहे. वीर, तुम्हाला तर बरीच माहिती आहे या वॉटरफॉलबद्दल. अक्षिता, वीर बोलला. वीर, किती मस्त आहे हा नजारा. आणि तुम्हाला माहिती आहे, मला वॉटरफॉल्स खूप आवडतात, अगदी लहानपणापासून. अक्षिता, हो, मला माहिती आहे की तुला वॉटरफॉल खूप आवडतो, म्हणून तर मी तुला इथे घेऊन आलोय. वीर तिच्या डोळ्यात पाहत बोलला. अक्षिता लगेच त्या वॉटरफॉलकडे जायला वळाली, पण जागीच थांबली. तिने वीरला बोलावलं, पण तो जायला तयार नव्हता. ती त्याला ओढत नेत होती, पण त्याने त्याचा हात तिच्या हातातून सोडवून घेतला. ती मात्र मनसोक्तपणे त्या वॉटरफॉल खाली जाऊन उभी राहिली. ती त्यातलं पाणी हाताने उडवत होती, कधी स्वतःवरती तर कधी बाजूच्या झाडांवरती. अक्षिता, पाणी थंड आहे, जास्त वेळ तिथे उभी राहू नकोस, नाहीतर आजारी पडशील. वीर बाहेर उभा राहून तिला आवाज देत होता, पण ती मात्र स्वतःच्याच मस्तीत गुंग होती. तिला आता कोणाचाही आवाज ऐकू येत नव्हता. तिला फक्त समोरून वीर तिच्याशी काहीतरी बोलत आहे एवढंच जाणवत होतं. ती बाहेर येत नाहीये हे पाहून वीर तिच्याजवळ गेला. अक्षिता पाण्याने पूर्ण ओलीचिंब झाली होती. वीरने तिला बाजूला उभं केलं. तिच्या ड्रेसमधून पाणी अजूनही खाली टपकत होतं. आता अक्षिताला थंडी वाजू लागली होती. त्याच्यामुळे ती कुठे ऊन आहे का ते बघू लागली. सगळीकडे जंगल असल्यामुळे तिथं क्वचित ठिकाणीच ऊन होतं, तेही खूप अंतरावरती. ती भिजल्यामुळे तिच्या अंगावरचे सगळे कपडे अंगाला चिकटून बसले होते. तिने तिचे 2 हात छातीशी कवटाळले आणि वीरकडे पाठ करून उभी राहिली. वीरने त्याचा कोट आधीच काढून ठेवला होता. तो घेऊन तिच्या अंगावरती टाकला आणि त्याचा हाताचा हलकासा स्पर्श तिच्या चेहऱ्याला झाला. अक्षिता भिजल्यामुळे आधीच थरथरत होती आणि त्याच्या हाताचा स्पर्श होताच ती अजूनच थरथरली. तिला असं थंडीने कुडकुडताना पाहून वीरने त्याचे हात तिच्या कमरेभोवती गुंफले आणि तिच्या मानेवरती डोकं ठेवलं. त्याच्या हाताचा कमरेला स्पर्श होता जणू तिच्या पोटात गोळाच आला. तुला अजूनही थंडी वाजते? वीर तिला स्वतःकडे वळवत बोलला. ती त्याच्या डोळ्यात बघत बोलली. चल, आपण जाऊया घरी. वीर, इतक्या लवकर? अक्षिता, हो, तुला थंडी वाजते आणि थंडीमुळे नंतर परत तू आजारी पडशील. त्याच्यामुळे आपण आत्ताच घरी जाऊया आणि गाडीमध्ये बसल्यावर तुला थंडी सुद्धा वाजणार नाही. वीर, पण मला अजून तो वॉटरफॉल खाली जायचं आहे. अक्षिता केविलवाना चेहरा करत बोलली. अजिबात नाही हं, एकदा तू जाऊन आली आहेस, आता परत नाही. वीर तिला बजावत बोलला. मग तुम्ही इथे मला घेऊन कशाला आलात? माझा मूड ऑफ करायला? अक्षिता थोडं चिडून बोलली. या सगळ्यासाठी मी तुला नाही म्हणत नाही अक्षिता, पण तू आधीच भिजलीस आणि आता अंधार पडायला आलाय. आपल्याला घरी पोहोचायला वेळ लागेल आणि घरचे काळजी करत बसतील. वीर तिला समजावत बोलला. त्यांना माहीत आहे की तुम्ही माझ्यासोबत आहात ते, मग ते कशाला काळजी करतील? अक्षिता शिंका देत बोलली. झालं आता, शिंकाही सुरू झाल्या, असं म्हणत वीर अक्षिताच्या हाताला पकडून तिला गाडीजवळ घेऊन आला. चल बसात, वीर बोलला आणि त्याचा थोडासा आवाज रागीट झाला. त्याच्यामुळे अक्षिता ही गपचूप गाडीत जाऊन बसली. अक्षिता गाडीत बसली तरीही तिचे हातपाय अजूनही थरथरत होते. तिने तिचे हात एकमेकांवर घासायला सुरुवात केली जेणेकरून तिला थंडी कमी वाजेल. वीरने पटकन गाडी तिथून हलवली आणि तो ड्राईव्ह करू लागला. तिचा थंडीने कुडकुडण्याचा आवाज त्याच्या कानापर्यंत पडत होता, पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो सरळ गाडी चालवू लागला. त्याने गाडी एका दुकानाजवळ थांबवली. अक्षिता, मी 5 मिनिटात जाऊन आलो, तू इथेच थांब.
गाडीतून खाली उतरू नकोस, असं म्हणून वीर तिथून निघून गेला. वीर 5 मिनिटात जाऊन पाठीमागे आला आणि अक्षिताला त्याने गाडीतून खाली उतरवलं. वीर, आता तरी सांगा, तुम्ही इथे गाडी का थांबवली? अक्षिता, चल आतमध्ये. वीर तिला घेऊन कॅफेमध्ये गेला. आतमध्ये आल्यानंतर त्याच्या हातात असलेली बॅग त्याने तिच्या हातात दिली. वीर, पण याची काहीच गरज नव्हती, आपण अर्ध्या तासात घरी पोहोचलो असतो. अक्षिता वीरला म्हणाली, उद्या आपलं लग्न आहे आणि लग्नाच्या दिवशी माझी बायको जर आजारी वगैरे पडली तर ती लग्न कसं एन्जॉय करणार आहे? आणि पहिल्यांदा तुझ्यासाठी असं काहीतरी घेतलंय, ट्राय करून बघ, म्हणजे तुला आवडते की नाही ते. वीर बोलला आणि अक्षिता त्याच्या हातातील बॅग घेऊन आतमध्ये निघून गेली. अक्षिता चेंज करून बाहेर आली. आता ती पहिल्यापेक्षा थोडी बरी वाटत होती. चेंज केल्यामुळे थंडीही कमी वाजू लागली होती. थोड्या वेळापूर्वी अक्षिताची अवस्था वीरला पाहवत नव्हती, पण आता तिला असं नॉर्मल पाहून त्यालाही छान वाटत होतं. अक्षिता येऊन वीरच्या समोर बसली. वीरने ऑलरेडी कॉफीची ऑर्डर दिली होती. वेटरने एक कॉफी आणून टेबलवर ठेवली. समोर ठेवलेली कॉफी बघून अक्षिताला थोडं विचित्र वाटलं, पण वीर तिलाच पाहतोय हे समजल्यावर ती गप्प झाली. मॅम, हा तुमचा चहा. वेटर तिच्या समोर चहा ठेवत बोलला. थँक्स. तिने हसून त्याला ग्रीट केलं. म्हणजे तुम्ही आधीच वेटरला सांगितलं होतं चहासाठी? मी आपलं उगीचच. अक्षिता बोलता बोलता मध्येच थांबली. उगीचच काय? वीर न समजून बोलला. मला वाटलं तुम्ही फक्त तुमच्यासाठी कॉफी ऑर्डर केली आणि मला विसरून गेलात. अक्षिता चहा पीत बोलली. तू चहा संपव, म्हणजे तुला अजून बरं वाटेल. वीर, मी बरी आहे. अक्षिता त्याच्याकडे पाहत बोलली. मग तू असं का विचार केलास की मी फक्त माझ्यासाठी कॉफी ऑर्डर केली असेल? मला माहिती आहे तुला कॉफी आवडत नाही, म्हणून तर तुझ्यासाठी मी स्पेशली चहा बनवून घेतला इथे. वीर तिच्याकडे पाहत बोलला. सॉरी. अक्षिता, चहा पिऊन झाला असेल तर निघूया का? ती अजूनही थंडीने कुडकुडत होती, म्हणून वीर बोलला. अक्षिताने हुंकार भरला. वीरचा काही कॉल वगैरे आला होता का? म्हणजे ते कधीपर्यंत परत येत आहेत वगैरे? रमा काळजीने बोलल्या. नाही, मला काहीही त्यांचा कॉल वगैरे आलेला नाही आहे, आणि मी केला तर तो नॉट रिचेबल लागतोय. प्रकाशराव रमांना म्हणाले. पण यांना यायला उशीर होणार आहे वगैरे हे आधी कॉल करून सांगायचं ना. उगीचच इथे मी कधीपासून त्यांची वाट बघत बसली आहे. रमा, आता उद्या त्यांचं लग्न आहे म्हटल्यावरती थोडा वेळ त्यांना एकमेकांसाठी द्यायला हवा ना. पार्वती मध्येच बोलल्या. हो, पण असं जास्त वेळ बाहेर थांबणं चांगलं नसतं, आणि तेही लग्नाच्या आदल्या दिवशी. रमा बोलल्या. कुठे होता तुम्ही दोघं? निदान आम्हाला फोन करून कळवायचं तरी की यायला उशीर होणार आहे. आम्ही उगीचच आपली काळजी करत बसलो होतो, आणि तुमच्या दोघांचे फोनही लागत नव्हते. आणि इतका वेळ लागतो का साड्या घ्यायला? अंकिता, आई एवढं काय झालंय? आम्ही दोघेही ठीक आहोत. अक्षिता अंकिताची काळजी पाहून बोलली. एवढा वेळ का लागला? रमा तिच्याशी थोड्या कडक आवाजात बोलल्या. सॉरी मॅम, ते वीर मला लॉंग ड्राईव्हला घेऊन गेले होते, त्याच्यामुळे यायला उशीर झाला. अक्षिता, काय काय म्हणालीस तू? त्या अजूनच आवाज चढवून बोलल्या. वीर रमांना काहीतरी बोलणार, तोच पार्वतीने त्याला अडवलं. आता मी तुझी होणारी सासू आहे, तर आजपासून मला मॅम नाही आई म्हणायचं, समजलं का? त्या तिला बजावत बोलल्या, आणि अक्षिताच्या चेहऱ्यावर हसू आलं. वीरला सुद्धा याचा आनंद होता की सगळ्यांनी अक्षिताला ॲक्सेप्ट केलं आहे. अक्षिता आनंदाने बोलली. अक्षिता, तू माझ्यासोबत माझ्या रूममध्ये चल, माझं तुझ्याकडे थोडं काम आहे. रमा बोलल्या, आणि अक्षिताने होकारार्थी मान हलवली. अक्षिता, तुझ्या लग्नाची जी साडी आहे त्याच्यावरती यातली कोणती ज्वेलरी मॅचिंग होती ते बघ, म्हणजे उद्या गडबड नको. रमा, पण आई हे सगळं कशासाठी? अक्षिता, हे सगळं मी वीरच्या बायकोसाठी ठेवलं होतं. म्हटलं होतं की लग्नानंतर हे सगळं तनिषाला द्यायचं, पण ती तर माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली होती. तरी नशीब हे सगळं वीरला वेळेवर समजलं, नाहीतर काय झालं असतं याची तर मी कल्पनाच करू शकत नाही. रमा भाऊक होत बोलल्या. तुमचं वीरवरती खूप प्रेम आहे नाही? तुमचं वीरवरती असणारं प्रेम डोळ्यात दिसतं, पण तुम्ही कधी त्यांच्यासमोर ते बोलून दाखवत नाही.
आजीने मला सांगितलं होतं की तुम्ही वीरच्या लहानपणीच्या सगळ्या गोष्टी जपून ठेवल्या आहेत आणि मी त्या पाहिल्यासुद्धा आहेत. अक्षिता, पण तू तिथे? रमाने आश्चर्याने विचारलं. आजी घेऊन गेल्या होत्या मला त्या रूममध्ये. अक्षिता, जाऊ दे ना आता, आठवण काढून काय उपयोग आहे? ज्या दिवशी वीर मला आई म्हणून हाक मारेल ना, तो दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस असेल. रमा बोलल्या. आणि तो दिवस लवकरच येईल. अक्षिता, हो आता वीरने ह्यांनाही माफ केलं आहे तर तो मलाही लवकरच माफ करेल. रमा, आई मी ही ज्वेलरी घेते. अक्षिता त्याच्यातील एक ज्वेलरी घेत बोलली. हो, आणि ती तुझ्यावर खूप सुंदरसुद्धा दिसेल. रमा. अक्षिता आणि वीरचा आवाज आला तशी अक्षिता रूममधून बाहेर आली.